हाय नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही? मी शुभम सुभाष कदम. या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मी आज चाललोय रोह्याला मॅचला. 50 किलोच्या वजनी गटाच्या मॅच आहेत, रोह्याला चाललोय. सगळे पोरं दिव्याला भेटणार आहेत, मग मी ते दाखवेनच. चला आता इथं ठाण्याला झाले होते मॅच, तिथून आता रोह्याला चाललोय मी. आता आपण बघूया, कंटिन्यू करूया कसं काय आहे प्रवास, कसं काय आहे दिव्याला. आपल्याला ट्रेन आहे 5:50ची दिवा, रत्नागिरी दिवा, त्या ट्रेनने जाणार आहे मी. चला पुढचा प्रवास. तर मी आता चालत चालत चाललोय दिवा स्टेशनला. 5:50ची ट्रेन आहे. ट्रेनला मधून आता शॉर्टकट मी चाललोय. SMG आहे तो शॉर्टकट दिवा ट्रेनला चाललोय. आता जसं प्लॅन आहे काय आहे माहिती नाही. काय एक दोघं जण जास्त आहे, एक एक 2 किलो. माझं 2 किलो जास्त आहे. मग बघूया आता कसं काय करायचं. डिपेंड आहे चौघी मॅच खेळायला. बघूया कसं काय ते, आपण बघूया पुढे. स्टेशनला पोहोचलोय मी आता, दिवा स्टेशनवर. आता बघूया राहुल कुठे आहे. राहुलला शोधत चाललोय. राहुल बघतो कुठे भेटतोय का. दिवा स्टेशनला आलोय मी. राहुल मामा कुठे भेटतोय का बघूया. आपल्याला मामा भेटलेला आहे. गेल्या टायमाला पण होता ब्लॉक मध्ये. आता मामा भेटलेला आहे. राहुल आपण शोधत चाललोय. राहुल कुठे भेटतोय का बघूया. बाहेरच आहे तो, दिसतोय राहुल दिसतोय. बघूया राहुल दिसतोय. आपण जाऊया मित्र. राहुल भाई भेटलेला आहे. कुठून जायचंय. मामा भेटलेला तिथं. मामा बसला होता तिथे. आपण आता चाललोय रोह्याला मॅचला. आता काय आपण बघूया काय बोलतो. काय बोलले सुटच करून टाकणार आहे त्या लक्षात ठेवून आला असतं. चालू कर मित्र रे काय खाण करून द्यायला. पॅन मध्ये कागद टाकून ठेवलं नाही भावाने. हे बघा भावाने कागद टाकून ठेवलाय आणि बघतोय बघ. हे बंद कर रे. तर बघतोय बघ आता हसतोय. हे हात जाईल रे तुझा. हसतोय कसा. त्यांनी पॅन मध्ये कागद टाकून ठेवलं. काय चाललंय मग आजपासून बघतोय. बघा कुठल्यावर काय रील्स बघतोय, काय बघतोय काय माहिती नाही. नुसतं जॅकेट घालून. तेव्हा तू काय खेळणार आहे. धड खेळणार आहे काय लावणार आहे. काय लिहिणार आहेस. याचं वजन विचारलं तर वजन बघा किती असेल. 40 किलो. आता रोहा स्टेशनला उतरलोय. मामा आतिश गेलाय तिकडे रोहा स्टेशनला. रोहा स्टेशन रोह्याला उतरलोय बघा. दाखवतो तुम्हाला रोहा. हा मित्रांनो बघा, आम्ही आता इथं थांबलोय. त्यांची वाट वगैरे आम्हाला टाकून इकडे गेली. ते येत आहेत. बघूया आता कसं काय बोलतात काय माहिती नाही. काय थंडी लागते रोह्यात. थंडी इथं थांबलोय बघा मी. बघा खूप जण. हा तर काय याचं काय बिझी आहे. फोनवरती बोलत बसलंय. काय गर्लफ्रेंडचं का मैत्रिणीचं काय माहिती ते बोलत बसलंय. याचं काय सगळ्या लाईटीच पडत आहेत कॅमेरावर. हे असं असतं सगळं. चला बघूया ते त्यांची वाट बघत बसतोय. बघूया ते येतात का नाही. हॅलो मित्रांनो, आम्ही चालत येड्यासारखा बाजार आहे आमचा. आम्हाला चालत बोलवलं पुढं वैतागलोय. दिसतंय का नाही काय माहिती नाही. जाम वैतागलोय. खूप वैतागलोय.
हे बघा हे बघा आज लाईट येते पण वैताग चालत चालत कालो काय कालो प्रश्न आहे आता वैताग नाही याचा पेज 40 किलो आहे याचा बर्थडे चला मित्रांनो बघूया मॅच चालू आहे बघा मॅच चालू आहे नंतर तुम्हाला दाखवतोच नंतर मॅच संपल्याच्यानंतर कोणत्या जागा गावाचा ताबा घ्यायचा आपल्याला थोडाही वेळ देणार नाही कारण जेव्हा सामना चालू झाला चॅप्टर बरीच पोर आली तिथे वचनासाठी आले सगळे पोर आले दिसतात काय बघा वजनामध्ये आता वजन करण्यासाठी आलेले सगळे आम्ही तुम्ही जिकडून तिकडून पोर आलेले आहेत बेलवाडी विशाल सव्वा एक झाला आता वाजत बघा थंडी कुडकुड कुडकुड सामने अजून पहिलाच राऊंड चालू आहे ते बघा लागले आता इथे तर राहुल डिपेंड करेल बघा तर राहुल डिपेंड करतोय तर त्याला पकडणार बहुतेक तो बघा असा टच लावलाय एकदम मधला कॉर्नर कडकमध्ये जे आमची मॅच चालू आहे आवाज येत नाही म्हणून तुम्हाला मी आता सांगतोय आमची मॅच चालू झाली गाव मॅच आहे आता रोया एंट्रीला गेला आहे रोया एंट्री मारतोय रोयाला पॉईंट भेटतो वाटतं एक मारतो आणि येतो का नाही रिटर्न येतो मारला पॉईंट मारून आला रिटर्न पॉईंट मारून आला मित्रांनो ही अशी आमची मॅच आहे ही पहिला राऊंड हा जिंकतो आम्ही ठीक आहे दुसऱ्या मॅचवर तुम्हाला सांगतो कुडकुडच होते सगळा भावा थंडी लागते ना गाराला याची पण पहिली मॅच झाली नाही अजून आमची पण झाली नाही भरपूर थंडी आणि काही तर करावं लागेल आणि तो रोखला गेला प्रयत्न चांगला होता थोडी लागते काप करायला म्हणतंय सक्सेस होते की नाही आणि करावीच लागेल परंतु पकड झाले जेवढं ताकदीने यशवंतकर संघ सुद्धा आपला डिफेन्स करतो आणि त्याचं ताकदीला तेवढंच प्रत्युत्तर देतो तिकडून भोरकर संघ सामना पाहायला सुद्धा काय बोल लिंबू टाकून सिंगल पॉइंट त्याला प्रत्युत्तर जातं परत एकदा यशवंतकडे संघाकडे
मित्रांनो रोया एंट्रीला गेला आता पॉईंट मारतोय बघा. उडी मारणार जबरदस्त उडी ही. मस्त एक पॉईंट मारून आलाय. जबरदस्त उडी. बादशाह आहे तो. जबरदस्त उडी मारून आपल्या मैदानात परत एक प्लेअर घेऊन आला तो. सगळे हसतायत. उडी मारल्यानंतर बादशाह आहे तो. आमचा बादशाह. बघूया पुढे काय करतो. राहुल टर्न लावतोय. राहुल बघूया आता काय करतो. पाठलागचा प्रयत्न. पाठलाग होतोय का बघूया. नाही. परत रोया जातो एंट्रीला. बघूया रोया काय करतो. रोया टच घेऊन आपल्या इकडे आपल्या मैदानाच्या मध्य रेषेमध्ये उभा. बघूया काय करतो. मध्य रेषेसाठी उभा. मॅच आपल्याकडे आहे. त्याप्रमाणे ही पहिल्याच मॅचमधली व्हिडिओ आहे ही. पहिली मॅच आहे ही. आला परत मध्य रेषेमध्ये मधून आपल्या ग्राउंडमध्ये. हा हसतोय. त्याला माहिती आहे मॅच गेले तो हसतोय. हो मित्रांनो आता बघा धोका आलाय मॅचला. बहुतेक 3-10 झाले. धोका आलाय बघा. मला होते तो उजाडणार आहे. 4 वाजतील होते. 4-5 वाजता मॅच संपली. धोका आला. धोक्यात मॅच चालू आहे. इधर आणले बघा. आदर सॅकेंड घाराटले बघा. जाम थंडी लागली बघा. चादर इधर घेऊन आले. ओ माय गॉड काय मॅच खेळणार आहे यार. धोका बघ किती आहे. हो जाम धोका आलाय बघा. मॅच वाजले 3:15 झालेत. बापरे किती धोका आहे. गरम होत आहेत. गरम बरा गरम होत आहे. बघा कसे गरम होत आहेत बघा. थंडीतनं आता वाजलेत 5. दुसरा राऊंड चाललेत 5 वाजता. आमचा दुसरा राऊंड चालू होतो इथं. पहिला राऊंड मारलाय. दुसऱ्या राऊंडला बघूया काय करतात पोरं. मी तर बसत नाही उजनी गटात म्हणून तर मी नाही खेळलो. भोंगर संघाकडून त्याला प्रत्युत्तर जातो. 19 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू उजवीकडून डावीकडे हेल्पस मारण्याच्या प्रयत्नात अतोनात प्रयत्न करतो तो. पण गोल मिळू शकेल का तो नक्की तो पाहावं लागेल. आणि रिक्तच फेरत जातो. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम करतो हा पनवेल संघाचा 21 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. दोन्ही संघ तेवढाच भेटता मस्त. थर्ड आहे भाऊ. साऊंड कंट्रोल. त्याला प्रत्युत्तर जातो भोंगर संघाकडून. संयमी असा खेळ चालू आहे. थोडं आहे त्यांचे.
कशाला कशाला मारला नाही काय नाही बाकी काय नाही चालू सामना संपल्याच्या नंतर यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे माणसे आणि तळावर. या दोन्ही संघांना सेकंड पुकार असेल याची नोंद घ्यायची. सुंदर पळून बनावं लागलं. त्याला प्रत्युत्तर जातो. 5 नंबर जास्त प्रदान केलेला हा खेळाडू. बादशाह बादशाह इथे मात्र पनवेल संघाला काहीसा विचार नक्कीच करायला लवली लागेल. बेटा मस्त मस्त बादशाह तू थोडंसं मला वाटतं धोक्याचं Second आहे ना बा. वातावरण आहे त्यामुळे प्लेयर्स कुठे लाईटून राहिलेले आहे ते सुद्धा दिसत नाही. थर्ड मारायचे चल चल बस बस रणनीती आखावी लागून होते पनवेल संघाला. कारण 4ची आघाडी आहे होते पनवेल संघाचे. त्यामुळे विचारात्मक थोडी चढाई करावी लागेल आणि डिफेन्स सुद्धा. चल जाणार नाही बघ राहू दे राहू दे मित्रांनो आता तिसरा राऊंडचा चालू आहे. वाजलेत आता 9 9:15 झाले. सॉरी 9:15 झाले. 9:15 वाजून गेले. मॅच चालू आहे. आमचा अजून थर्ड राऊंड व्हायचं आहे. सर रोहनकर चॅटिंग करत बसले कंटाळा नाही त्याला. तो कधीच जिंकू ते शकणार सकाळचे नाही. 9 वाजलेत बाबा. अजून मॅच तिसरा राऊंड चालू आहे. आमचा अजून राऊंड व्हायचा आहे तिसरा. हाच आपला आम्ही मुंबईला निघालोय. मुंबईला निघालो आम्ही चौथ्या राऊंडला हरलो आणि म्हणजे मिस्टेक झाली थोडीशी. नंतर चला आता कंटिन्यू बघूया. एंड करतो नंतर सांगतो मी तुम्हाला. आम्ही तुला नमस्कार. मी मॅचला गेलो होतो. मॅच करून मी आता आलो 2 वाजता. काय एंड करायला ब्लॉक का भेटला नाही मला. तो झोपलो रात्रभर जागा होतो म्हणून. तर मी आता आलो बोलो एंड तरी ब्लॉक करूया. ब्लॉग कसा तुम्हाला वाटला लाईक करून सांगा, शेअर करा, कमेंट मध्ये सांगा कसं काय आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.
चला आता मी दुसरा ब्लॉग बनवायला तयार चाललोय. मी आता डीमार्टला जाणार आहे. चला तो ब्लॉग कसा काय चालू करायचा